नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HP विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात ओडिसा उत्तर ओडिशाच्या तटावर दिसत आहे. झारखंड उत्तर ओडिशाच्या तटावर दिसत आहे. तो त्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा विदर्भापासून फार लांब आहे. तसेच विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम आणि दक्षिण दिशेने येताना दिसत आहे. तसेच चार्टमध्ये 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला आढळून येते आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 16 सप्टेंबरला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबरला अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 18 सप्टेंबरला विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पुढील 3 दिवस 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरमध्ये विदर्भामध्ये कोणत्या पण जिल्ह्यामध्ये चेतावणी देण्यात आलेली नाही. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक किंवा यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.